तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराचे आई बाबा रंगपंचमीसाठी तयार होत असतात. त्या दोघांनीही पांढरे कपडे घातलेले असतात. अक्षराचे बाबा म्हणत असतात की रंगपंचमी हा रंगांचा सण आहे, हे पांढरे कपडे घालणं मला अजिबात आवडत नाही. आणि त्याचवेळी इरा त्या ठिकाणी येते. ती बाबांना सांगते की पांढऱ्या रंगाच्या कपड्यांवरच सगळे कलर उठून दिसतात ना. त्यावर आई तिला विचारते, अगं पण मग तू का रंगीत कपडे घातले आहेस? आपल्याला आता निघायचं आहे, तू पटकन तयार हो. मात्र इरा सांगते की तुम्ही जा पुढे, मी नंतर येईल. त्यावर आई विचारते, पण का? आपण सगळेजण एकत्रच जाऊ. आणि त्यावेळी बाबा हसतच म्हणतात की अगं निखिल तिला घ्यायला येणार असेल. आणि त्यावर इरासुद्धा लाजल्याचं नाटक करत म्हणते की हो, सगळ्यांनाच त्यांनी बोलावलं आहे ना, मग मी निखिललासुद्धा बोलावलं आणि तोच म्हणाला की मी तुला पिकअप करतो. आणि ते ऐकून आई बाबा हसतच घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे अक्षराने सांगितल्याप्रमाणे अधिपती इको फ्रेंडली कलर घेऊन आलेला असतो. त्यानंतर चंची आणि भुवनेश्वरीसुद्धा त्या ठिकाणी येतात. चंची भुवनेश्वरीला म्हणत असते की मावशी बघ ना, ही अक्षरा काय म्हणते. आणि त्यानंतर भुवनेश्वरी अक्षराला विचारते की काय झालं सुनबाई, काय म्हणताय तुम्ही? आणि त्यावर अक्षरा सांगते की मॅडम, आपण यावर्षी इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करूयात. त्यावर भुवनेश्वरी विचारते म्हणजे काय? आणि त्यावर अक्षरा म्हणते की यावर्षी आपण शाळेतील विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून शपथ घेतली आहे की रंगपंचमीला पाण्याचा वापर करणार नाही आणि रासायनिक रंगसुद्धा वापरणार नाही. त्याऐवजी आपण इको फ्रेंडली रंग वापरणार आहोत आणि पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. आणि ते ऐकून चंची म्हणते की बघ ना मावशी, अशी कुठे रंगपंचमी असते का आपल्याकडे? तर अधिपतीसुद्धा म्हणत असतो की हो आईसाहेब, मास्तरीणबाईंनी आम्हाला याबद्दल सांगितलं होतं, पण आम्ही तुम्हाला सांगायला विसरलो. आणि मग त्यानंतर अक्षरा या इको फ्रेंडली रंगपंचमीचं महत्त्व भुवनेश्वरीला आणि त्याचसोबत अधिपती चंचीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र चंची म्हणत असते की असं कुठे असतं का? आमच्याकडे तर रंगपंचमीला पाण्याचा एक हौद घेऊन येतात, त्यामध्ये रंग मिक्स करतात आणि मग एकेकाला पकडून त्यामध्ये टाकतात. आणि ते ऐकून अक्षराला तर धक्काच बसतो. तर भुवनेश्वरीसुद्धा म्हणते की हो, ही अशीच परंपरा आहे आपली. आणि ते ऐकून अक्षरा नाराज होते. मात्र त्यानंतर भुवनेश्वरी म्हणते की परंपरा मोडण्यासाठीच असतात. आता जग पुढे चाललं आहे, तर आपणही थोडा वेगळा विचार करायला हवा. आणि मग ती सगळ्यांना सांगते की यावर्षी सुनबाई म्हणत आहेत तशीच रंगपंचमी होणार इको फ्रेंडली. आणि ते ऐकून अक्षराला तर खूपच आनंद होतो. अधिपतीसुद्धा खुश होतो. चंचीचा मात्र चेहराच पडतो. आणि एवढंच नाही तर मग भुवनेश्वरी रंगपंचमीची सगळी जबाबदारी अक्षरावरच सोपवते. त्यानंतर अक्षरा तिच्या रूममध्ये याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. तो खूपच खुश असतो आणि अक्षराला म्हणत असतो की बघा मास्तरीणबाई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आईसाहेबांच्या मनात तुमच्याविषयी कोणताही राग नाही. त्या तुमच्याशी किती चांगलं वागत आहे आणि आता तर त्यांनी तुम्हाला अधिकारसुद्धा दिला. त्यांचा तुमच्यावर खरंच खूप विश्वास आहे. आणि या सगळ्यातून त्यांनी हेच दाखवून दिलंय की या घरात त्यांच्यानंतर तुमचा शब्द महत्त्वाचा आहे. त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती, मी सुद्धा याच गोष्टीचा विचार करते. या सगळ्याबद्दल मला आश्चर्यच वाटते. मात्र अधिपती म्हणत असतो की त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे, ही तर आनंदाची गोष्ट आहे. आणि मग तो अक्षराला लवकर तयार व्हायला सांगतो. तर दुसरीकडे धनाजी, आजी आणि इतर काही लोक नाश्त्याची आणि मसाला दुधाची तयारी करत असतात. त्याचवेळी चंची आणि दुर्गी त्या ठिकाणी येतात. दुर्गी म्हणत असते की आता आपण दूध आटवायला घेऊ. मात्र चंची म्हणते की आपण कोणीही इथे थांबायचं नाही. त्यावर आजी आणि दुर्गी विचारतात, अगं पण काय झालं? हे सगळं आपल्यालाच तर करावं लागणार आहे ना. मात्र चंची म्हणते अजिबात नाही, कारण मावशीने ही सगळी जबाबदारी तिच्या लाडक्या सुनेवर सोपवली आहे. आणि ते ऐकून दुर्गी खूप चिडते. आणि मग त्यानंतर चंची दुर्गीला बाजूला बोलावून घेत विचारते की आपली सगळी तयारी झाली आहे ना. आणि त्यावर दुर्गी हो म्हणते. आणि त्यानंतर चंची तेथून निघून जाते. तर आजी दुर्गीला विचारत असते की तुमची कोणती वेगळी तयारी आहे ग? मात्र दुर्गी काही सांगत नाही. ती विषय टाळते आणि दुसरीकडे निघून जाते. तर दुसरीकडे शिवानी आणि ओंकारसुद्धा रंगपंचमीसाठी आलेले असतात. त्यांना बघून अधिपतीला खूपच आनंद होतो. तर इकडे दुर्गी गेटजवळ जाते. तिथे तिला एक माणूस भेटायला आलेला असतो. दुर्गी त्याला विचारते की चांगला मसाला आहे ना. आणि त्यावर तो माणूस सांगतो हो, एकदम कडक आहे. आणि मग दुर्गी त्याला भरपूर पैसे देते आणि तो मसाला घेऊन पुन्हा नाश्ता आणि दूध बनत असतं त्या ठिकाणी जाते. त्यावेळी अक्षरासुद्धा त्याच ठिकाणी असते.
ती धनाजी काकांना ते दूध कसं बनवायचं ते सांगत असते आणि त्याप्रमाणे धनाजी बनवत असतात. त्याच वेळी दुर्गी त्या ठिकाणी येत चंचीला बाजूला बोलावून घेते आणि तिला तो मसाला देत म्हणते की जर हे सगळं माझ्या अंगलट आलं ना तर मी पालीसारखं झटकून टाकणार आहे, एवढं लक्षात ठेव. कारण हे सगळं मुळात मलाच पटलं नाही, मात्र तुला हे सगळं करायचं होतं म्हणून मी तुला मदत केली. आणि त्यावर चंची म्हणते की मम्मी तू काही काळजी करू नको, हे सगळं आपल्या अंगाशी येणारच नाही. उलट या सगळ्यामध्ये ती मास्तरीनच अडकेल आणि मग त्यानंतर ती तो मसाला तिच्या ओढणीमध्ये बांधते. तर दुसरीकडे अक्षरा आणि ते धनाजी काका मसाला दूध बनवत असतात. त्याचवेळी भुवनेश्वरीसुद्धा त्या ठिकाणी येते. ती अक्षराचं कौतुक करत म्हणते की छान वास येत आहे दुधाचा. आणि त्यावर चंची मुद्दाम नाटक करत म्हणते की हो मावशी, तुझ्या लाडक्या सुनेने बनवला आहे ना. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी अक्षराला सांगते की जर इकडचं सगळं झालं असेल तर बाहेर चला, बाहेर पाहुणे आले आहेत त्यांना भेटा. आणि त्यावर अक्षरा देखील हो म्हणते. तर इकडे चंची हसतच दुर्गीच्या कानात सांगत असते की आज दुधाचा चांगलाच रंग चढणार आहे आणि या दोघींना तर जरा जास्तच. तर इकडे अक्षराचे आईबाबासुद्धा आलेले असतात. त्यांना बघून अधिपती खूप खुश होतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. आणि त्याचवेळी त्या तिघांचं लक्ष समोरून येणाऱ्या भुवनेश्वरीकडे आणि अक्षराकडे जातं. भुवनेश्वरीने अक्षराचा हात पकडलेला असतो आणि त्या दोघीजणी लोकांना भेटण्यासाठी येत असतात आणि त्यांना एकत्र बघून सगळेजण खूपच खुश होतात. अधिपती तर खूपच आनंदात असतो आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी आलेल्या सगळ्या पाहुण्यांना भेटतात. दुसरीकडे दूध आटवल्यानंतर आजी चंची आणि दुर्गीला सांगते की आता दुधाचे ग्लास भरा आणि पाहुण्यांना नेऊन द्या. आणि मग त्यानंतर चंची लगेच एक ट्रे घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. आणि मग काही अंतरावर गेल्यानंतर दुर्गीने तिला जी पावडर दिलेली असते ती पावडर ती 2 ग्लासांमध्ये मिक्स करते. त्यातील एक ग्लास तिला अक्षराला द्यायचं असतं तर दुसरं भुवनेश्वरीला. आणि मग त्यानंतर ती आनंदातच त्यांना ते ग्लास देण्यासाठी जाते. दुसरीकडे सगळेजण आनंदाने एकमेकांशी गप्पा मारत असतात. त्याचवेळी दुर्गी त्या ठिकाणी येते. ती सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळेजण इथे या, आम्ही तुमच्यासाठी मसाला दूध बनवला आहे. आणि मग त्यानंतर ती स्वतःच्या हाताने ते 2 ग्लास अक्षराला आणि भुवनेश्वरीला देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.